पृथ्वीवर झाडांची आणि जंगलांची संख्या झपाट्यानं कमी होते आणि या वृक्षतोडीमुळेच पर्यावरणात झपाट्यानं अनाकलनीय असे बदल झाल्याचं आपण बघतो। पण हा ऱ्हास रोखण्यासाठी केवळ झाडं लावून भागणार नाहीये, तर त्यासाठी जैवविविध वृक्षांची जोपासना करणं गरजेचं बनलंय। आणि हीच गरज ओळखून संभाजीनगर शहरात एक ध्येयवेडा अख्खं वनच जोपासतोय। हिरव्यागार वनराईतून ऐकू येणारा हा पक्ष्यांचा किलबिलाट सहसा शहरात न आढळणारे हे विविध पक्षी हे सजीव चित्र जंगलातलं नाहीये, तर मन प्रसन्न करणारी हिरवळ आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मानव निर्मित वनातली। संभाजीनगरात 25 एकरवर गेल्या 7 वर्षांपासून हे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण वन जोपासलं जात आहे आणि वनाच्या ध्येयाने झपाटलेला हा तरुण आहे प्रशांत गिरी। हे काय एका दिवसात वाटलं नाही, हे ग्रॅज्युअली डेव्हलप होत गेलं। 2016ला ज्यावेळेस मी जॉब सोडला होता आणि मला बिझनेस करायचा होता, त्यावेळेस सोनेरी महल समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरामध्ये तिथं मी खड्डे खोदायला सुरुवात केली। मला माझं वजन कमी करायचं होतं, त्याकरता मी तिथं खड्डे खोदायला सुरू केलं आणि मी दररोज एकटा तिथं खड्डे खोदायचो। मग हळूहळू मित्र जुळत गेली। 3 जुलै 2016ला बाबासाहेबांच्या 125 जयंतीनिमित्त आम्ही तिथे 125 झाडं आणि नंतर झाडं लावली। संभाजीनगरच्या संपूर्ण वनात 22,000 झाडं जोपासली गेली आहेत। यात काही लुप्त झालेल्या झाडांना शोधून पुनरुज्जीवित करण्यात आलंय। विशेष म्हणजे या संपूर्ण वनात 100% देशी झाडं आहेत। ही सर्व झाडं मराठवाड्याच्या वातावरणाशी जुळून घेणारी आहेत। मराठवाड्यातून जवळपास लुप्त झालेली आणि होणारी झाडं इथे दिसतात। जवळपास प्रचंड दुर्मिळ झालेले झाड आहे। सारोळ्याला काही झाडं दिसतील आणि गवताळ्याला फार क्वचितच ही झाडं आहेत। तर आत्तापर्यंत आम्ही ही 150 वारंग लावलीत 45 ठिकाणी आणि रोपवाटिकेमध्ये सुद्धा तयार केलीत। तर संबंध मराठवाड्यामध्ये हे झाड पसरवण्याचा आमचा मानस आहे आणि जैवविविधतेकरता अत्यंत महत्त्वाचं असं झाड आहे। हे झाड मी 1250 रुपयाला विकत घेतलं होतं। हे जे झाड आपण बघतोय ना, हे कौशीचं, आणि जवळपास इथे 30 ते 35 कौशी लावलेत। आत्तापर्यंत 70-80 कौशी लावलेत आणि आपण आपल्या रोपवाटिकेमध्ये हे कौशीचं झाड डेव्हलपसुद्धा केलं आहे। फार तुरळक दिसतील गवताळ्यामध्ये आणि इतरत्र, अगदी बोटावर मोजण्या इतकी झाडं ही शिल्लक राहिलेली आहे संबंध मराठवाड्यामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण वनात अजून एक खास वैशिष्ट्य आहे। बुद्धिझम, जैनिझम, हिंदुइझम मध्ये पवित्र समजली गेलेली झाडं शोधून या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्यात आली आहेत। धार्मिक परंपरेत पवित्र मानली गेलेली ही झाडं त्या धर्माच्या चिन्हांच्या आकृतीत सुबक रेखीव पद्धतीनं जोपासली गेली आहेत। ड्रोनच्या साहाय्यानं हे वन पाहताना नजरेला एक सुखद अनुभव येतो। भारताची पहिली तीर्थंकर वाटिका विथ स्ट्रक्चर, भारतातली पहिली बोधी वाटिका विथ स्ट्रक्चर आम्ही ह्या इथं केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त वडवण एक आम्ही इथं उभारलेलं आहे। तर अध्यात्म असेल, धार्मिक असेल, हे आपल्याला अगदी आपल्या पूर्वजांनी पहिल्यापासून पर्यावरणाचं महत्त्व सांगितलेलंच आहे। 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं असेल किंवा 16व्या शतकामध्ये तुकारामांनी अभंग लिहिले असतील। त्याच्यापुढे शिवाजी महाराजांनी तर आज्ञापत्र काढले, झाडं का तोडू नये। या वनाला संपूर्ण वन म्हणण्याचं कारण म्हणजे इथे वनात आवश्यक असलेली जैवविविधता जपणारी झाडच आहेत। मिलिंद गिरधारींनी महाराष्ट्रातील सर्व जंगलं पायाखालून घालून ही झाडं शोधून आणली। सध्या वड, पिंपळ आणि कडुलिंब वृक्षांच्या पलीकडे वृक्षारोपण होत नाही, पण जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी त्या भागात आढळणारी झाडं लावली जावीत असं गिरधारी सांगतात। मधमाशांचं संवर्धन झालं तरच आपण जगू। तर ह्या मधमाशा असेल, फुलपाखरं असेल, पक्षी असेल, पक्षी काय करतात, पक्ष्यांसाठी का लावावे, तर पक्षी बीजप्रसार करून पुन्हा म्हणजे ते जंगलाचे शेतकरी म्हणू आपण त्यांना। जंगल निर्मितीसाठी पक्ष्यांची भूमिका खूप आहे, म्हणून त्यांच्या आवडीची झाडं लावणं आवश्यक आहे। आपण विकास कामांसाठी पर्यावरणाचा विचार मागे पडला। विकासाच्या नावानं आपण इतर पक्षी, प्राण्यांचे अन्न आणि घरं उद्ध्वस्त केली। हे नुकसान कधीही भरून न निघणार आहे, पण सकारात्मक प्रयत्नांनी हे काही प्रमाणात थांबवता येऊ शकतं। भावी पिढीने जन्मताच झाडांसोबत आणि जंगलात गेलं पाहिजे। जागा असेल तिथं संपूर्ण वनांची निर्मिती करायला हवी। तिथं स्थानिक जीव, कीटक, पक्ष्यांच्या अन्न आणि निवाऱ्याच्या पुनर्निर्मितीसाठी स्थानिक झाडांनाच महत्त्व दिलं गेलं पाहिजे। शासकीय जमिनीवरती जे वृक्षारोपण केलं जातं त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे अत्यंत म्हणजे साधे नेहमीचे झाडं लावले जातात। ते ठरलेले आहेत, त्या ज्या प्रजाती आहेत तर
ते काहीच मला वाटतं की ते जैवविविधतेसाठी मारक ठरत आहे. तर आपल्या जंगलामध्ये जे जे झाडं आहेत ते आपण जर निरीक्षण केलं तर बरेचसे झाडं जे आहेत ते मधमाशांच्या आवडीचे आहेत. आता आपल्याला कल्पना असेल की मधमाशा जर नष्ट झाल्या तर पृथ्वीवरून 4 वर्ष 5 वर्षामध्ये मानवजात नष्ट होऊ शकते, इतकं त्या मधमाशांचं महत्त्व आहे. तर आपण ह्या ठिकाणी मधमाशांच्या आवडीची झाडं लावलेले आहेत. स्थानिक जैवविविधता जोपासणारी झाडं जतन करणारं संभाजीनगरातील हे संपूर्ण वन भारतातील एकमेव उदाहरण आहे. या वनामुळे स्थानिक कीटक पक्ष्यांची अन्न आणि निवाऱ्याची सोय होते. परिणामी शहरातून हद्दपार झालेलं दुर्मिळ पक्ष्यांचा किलबिलाट इथे ऐकायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक भागात अशी मानवनिर्मित संपूर्ण वन निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी भावी पिढीला जंगल आणि वृक्षांच्या प्रेमात पडावंच लागेल. पर्यावरण आणि जंगल वाचवण्यासाठी तुम्ही झाड लावलंच पाहिजे हे काय बंधन नाही. मात्र पर्यावरण आणि जंगलाला आपण जो काही नुकसान पोचवतोय ते नुकसान जरी न पोचवण्याची शपथ घेतली तरी उपकार होतील. या प्रेमाची जी बीज आहेत लहानपणापासूनच येणाऱ्या पिढीच्या मनात जर रुजवली तर हे शक्य आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.